तुझ्या किती बघतो नाहीये एकटा जायला मी तुझ्यासारखी अशी पुत्री घेऊन फिरत नाही. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद आता चांगला चिघळलाय. विधान भवनाच्या आवारात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर गुरुवारी रात्रभर जितेंद्र आव्हाडांनी कार्यकर्त्यांसोबत ठिय्या मांडला. रोहित पवार आणि जयंत पाटील या दोन्ही नेत्यांनी देखील रात्री आव्हाडांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. पडळकर आणि त्यांच्या मारकुट्या कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आव्हाडांनी केली. तर एवढ्या सगळ्या भांडणानंतर पडळकरांनी आव्हाडांवर नवा आणि मोठा गंभीर आरोप केला आहे. दोन्ही नेते काय म्हणालेत, त्यांच्यामध्ये कलगीतुरा कसा रंगला हे तुम्ही पहा. सचिव भोळे मला स्वतः सांगितलं सोडतो म्हणून, अध्यक्षांनी मला आणि जयंत पाटलांना स्वतः सांगितलं सोडतो म्हणून. हे असं दुहेरी का चाल खेळायची? पोलिसांवरती दबाव आहे 100%. सरकार पोलिसांकडूनच आजकाल ऑपरेट करतं. सरकार पोलिसांना आपले हस्तक बनवतात. पोलिसांवरती आमचा अजिबात काय आक्षेप नाही. काय करणार आहेत बिचारे? आता 2 वाजता त्या मुंडे साहेबांना फोन आला, यस सर नो सर, यस सर नो सर, यस सर नो सर. काय करणार? बिचारे पोलिसांचा काही दोष नाही. जर आमचा मालक विधानसभेचा सर्वेसर्वा अध्यक्षच जर आमच्याशी खोटं बोलून आम्हाला फसवत असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? चार आहे आम्ही आझाद मैदान. स्थिती चांगली आहे, पण मला माहिती आहे 3 महिन्यापूर्वी त्याच्या पोट्याचं ऑपरेशन झालं होतं. पोट्यामध्ये काही त्याच्या गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन झालं होतं. त्याच्यामुळे त्याचं पोट दुखतं आहे. आणि ज्या पद्धतीने मारला, मला भीती वाटते की काही रक्तस्राव वगैरे आतमध्ये झाला असेल तर मी डॉक्टरना सांगून आलो जरा व्यवस्थित तपासून. ठीक थँक्यू सर. ठीक आहे सर, थँक्यू. अरे तुम्ही बघा ना, तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालनं एवढी सगळी गर्दी आहेत. आम्ही तिकडं कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना, जवळपास 10-15 मिनिटं मी तिथं होतो आणि आमचे काही कार्यकर्ते ते फोटो काढत त्यांच्याबरोबर उभा होतो. परत आम्ही बोलून, कारण काल माझी लक्षवेधी होती, काल अर्ध्या तासाची चर्चा होती, अख्खा दिवस मी सभागृहात होतो. परंतु कामकाजामध्ये 9 लक्षवेधी झाल्या, 10वी लक्षवेधी माझी होती. म्हणजे उद्या अर्ध्या तासाची चर्चा, सकाळी मी 9ला सभागृहामध्ये आलोय. तुम्ही सगळे फुटेज काढून बघा. आणि अर्ध्या तासाची चर्चा झाली नाही, कारण आमचे मंत्री महोदय तिथं उपस्थित नव्हते. त्यामुळं मी अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही म्हटल्यावर मी निघालो होतो. तो प्रसंग इथं काढला. तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती. त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही. त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, आम्ही त्याचा आदर करतो आणि न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडू. ठीक आहे, नंतर या सगळ्या विषयावर बोलू. हमारे कार्यकर्ता के ऊपर जो FIR रात देर दर्ज हुई है, तो ये जो विधानसभा क्षेत्र है वो विधानसभा के अध्यक्ष सम्माननीय और विधान परिषद के सभापति साहब इनके अंतर्गत आता है. तो वो जो डिसीजन लेंगे उसके ऊपर तो हम कोई बात नहीं कर सकते. वो आदरणीय कुर्सी पे बैठे हुए हैं, जी उन्होंने जो डिसीजन लिया है उसका हम सम्मान करते हैं. और जो हमारे कार्यकर्ताओं के ऊपर जो FIR दर्ज हुई है तो हम कोर्ट में जाएंगे. आज कोर्ट में हमारे वकील हमारी बाजू उधर पेश करेंगे. अरे तुम्ही आता त्यावर बोला ना. तुम्ही आता पोलिसांची गाडीची मोडतोड करता, मग हे कुठलं प्रकार आहे? आम्ही लोकशाही मानणारे आहोत, भारतीय